स्वातंत्र्यपूर्व काळापासून मागासवर्गीय समाज व इतर समाज गावठाण व गायरान जागेवर राहत असून त्यांच्या जागा व घरे स्वतःच्या मालकीच्या नावे करण्यात आलेली नाहीत. हा अन्याय आहे म्हणून या अन्यायाविरुद्ध 6/10/2025 रोजी ग्रामपंचायत मुठेवाडगाव येथे आमरण उपोषण बाबासाहेब अंबादास भोंडगे व इतर सर्व मुठेवाडगाव ग्रामस्थ यांच्याकडील निवेदन कार्यालयास प्राप्त झालं आहे. सदर निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की ग्रामपंचायत मुठेवाडगाव गावठाण जागा व तेथे 5 पिढ्यांपासून राहत असलेले आदिवासी त्यांच्या स्वतःच्या नावे करण्याबाबत उपोषणास म्हटले आहे व सदर जागेचा सिटी सर्वे पुन्हा व्हावा अशी विनंती केली. बाबासाहेब अंबादास भोंडगे यांच्या काही अटी आहेत आणि त्या पूर्ण व्हाव्यात ही सरकारला विनंती केली आहे. बाबासाहेब अंबादास भोंडगे मुठेवाडगावला आपला दिनांकित अर्ज गट विकास अधिकारी पंचायत समिती श्रीरामपूर उपअधीक्षक अभिलेख श्रीरामपूर यांच्या कार्यालयाशी संबंधित असल्यानं आपल्या अर्जाबाबत पुढील कारवाईसाठी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तरी आपण 6/10/2025 रोजीच्या आमरण उपोषणापासून प्रवृत्त होऊन शासनाला सहकार्य करावे. यावेळी शेतकरी संघटना श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार उपोषणास पाठिंबा दिला. तसेच पंचायत समिती गट विकास अधिकारी तहसीलदार श्रीरामपूर, पुरवठा अधिकारी श्रीरामपूर, ग्रामपंचायत अधिकारी मुठेवाडगाव यांनी देखील उपोषणाला भेट दिली आहे. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. माळवाडगाव प्रतिनिधी ऋषी चौधरींसह मुनीर सय्यद. माळवाडगाव ग्रामपंचायत येथे आपल्या गावातील तरुण तडफदार या ठिकाणी तरुण उपोषणासाठी बसलेले आहेत. यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की मुठेवाडगाव गावठाण हद्दीतील अतिक्रमणे व गायरांवरील रहिवासी अतिक्रमणे हे नियमित करावे. आणि त्यांचा दुसरा एक मुद्दा आहे की गावाचा सिटी सर्वे पुन्हा व्हावा आणि सिटी सर्वेमध्ये जे काही अतिक्रमणधारक आहेत त्यांना त्या सिटी सर्वेमध्ये समाविष्ट करावं. जर आपण बघितलं तर मुठेवाडगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावठाण जागेमध्ये बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी राहतात. त्या गावठाण हद्दीमध्ये राहत असलेल्या ग्रामस्थांच्या उतार्यावरती मालक हे ग्रामपंचायत येतं आणि त्यांचा उल्लेख फक्त भोगडदार येतो. या कारणाने काय होतं आहे, त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा या ठिकाणी लाभ मिळत नाही आहे. आणि त्यांच्या दुसरा एक विषय असा आहे की मुठेवाडगाव ग्रामपंचायत ही राज्यभरात गाजलेली ग्रामपंचायत आहे. तर तो मुद्दा जो आहे की मुठेवाडगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे काही भोगडदाराची उतारे आहे त्या जागेवर एखादा माणूस ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उभा राहिला, तो निवडून येतो. त्याच्यानंतर विरोधक त्या ठिकाणी तक्रार करतात की हा यांनी अतिक्रमण केलेलं आहे, याचं पद घालावा. लगेच त्या ठिकाणी त्या माणसाचं पद जातं. या सगळ्या गोष्टी अडचणी येत आहे. त्या माणसाला राजकारणामध्ये किंवा निवडणूक लढवायला सुद्धा खूप मोठ्या या ठिकाणी अडचणी येत आहेत आणि त्यांचे लोन पण होत नाही. या ठिकाणी या तरुणांचा या ठिकाणी सर्व रास्ता मागण्या घेऊन या ठिकाणी हे उपोषणाला बसलेले आहेत. तर आम्ही मुठेवाडगाव ग्रामस्थांच्या वतीने यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो. माझे 2 शब्द संपवतो. ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. आपण कशासाठी आमरण उपोषण धरलं याचं कारण असं आहे का आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे आमच्या 5 ते 6 पिढ्यापासून आम्ही या मुठेवाडगावमध्ये रहिवासी पण आम्हाला आजोगापर्यंत ग्रामपंचायतच भोगाट आहे. आम्ही स्वतःच्या खुद्द नावे व्हावा यासाठी हा लढा चालू आहे. आमच्या प्रमुख मागण्या असे मुठेवाडगाव गावठाण व गायरांवरील जमिनीवरील अतिक्रमण नियमित करावा. 2 नंबर मंजूर झालेले घरकुल व होणारे घरकुल गावठाण जागा व गायरान जागेत बांधकामासाठी परवानगी मिळावी. संपूर्ण गावचा सिटी सर्वे करून गावकोसाच्या हद्दी निश्चित करण्यात याव्या. सध्या राहत्या घराच्या व पड जागा ग्रामपंचायत मालक नाव वगळून राहत्या कुटुंबाच्या नावे करण्यात यावे ही सरकार मायबापाला विनंती. चौथी मागणी अशी आहे, रमाई आवास योजना येत्या 3 ते 4 वर्षापासून बंद आहे, ती पूर्ववत चालू करावा अशी सरकारला मागणी. भूमी समाजाचा दायरेचा सर्वे करून त्यांना अंत्योदय यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावा ही सरकारला कळकळीची विनंती. 6वी मागणी अशी आमची, शेती महामंडळ हरेगावमाळा गावठाणासाठी मंजूर झालेली जागा ग्रामपंचायत ताब्यात मिळावी व
मिळालेली जागा घरकुलासाठी मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या नावे करण्यात यावी, ही एक विनंती आहे आमची 6वी. आणि एवढ्या ही विनंती आमच्या एवढ्या ही मागण्या सरकार मायबापाने मान्य करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण असं चालू ठेवणार आहोत. करांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, मुलांचा आमच्या मागण्या मान्य